नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, पीक विम्याचे वाटप हे आता सुरू झालेले। तर पीक विम्याच्या वाटपमध्ये आता जी रक्कम होती ती सुद्धा आता या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। तर 3175 कोटींची आता या ठिकाणी भरपाई ही पीक विम्यामध्ये ही आता सर्व शेतकऱ्यांना ही मिळणार आहे। तर 3175 कोटींची ही नुकसान भरपाई हे सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हा पीक विम्याचा लाभ हा मिळणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, आता या ठिकाणी खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईच्या रकमेत आता या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। तर आतापर्यंत शेतकऱ्यांना 3175 कोटी रुपयांची या ठिकाणी भरपाई निश्चित झालेली आहे। तर यापैकी कंपन्यांनी आता शेतकऱ्यांना खात्यात 1473 कोटी रुपये हे जमा केलेले आहेत। तर मित्रांनो, आता या ठिकाणी 1473 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे जमा झालेले। तर आता 1702 कोटी रुपयांची भरपाई विमा कंपन्यांकडे विलंबित आहे। तर अजून या विमा कंपन्यांकडे 1702 कोटी रुपयांची अजून या ठिकाणी भरपाई ही प्रलंबित आहे। तर ही भरपाई विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात या आठवड्याभरामध्ये हे जमा करणार आहे, असे या ठिकाणी कृषी विभागाने सांगितलेले आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांना म्हणजे 1473 कोटी रुपये हे पीक विम्याचे हे मिळालेले। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हे मिळाले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला अजून पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव हे नक्की कळवा। तर राज्यात खरीप हंगाम 2024 मध्ये एकूण 9 कंपन्यांनी विमा योजना राबवण्यात आलेली आहे। तर शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती वाढणे पश्चात नुकसानीच्या अनेक तक्रारी या ठिकाणी केल्या होत्या, पण या तक्रारीनंतर नुकसानाचे पंचनामे करून विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई निश्चित केलेली आहे। तसेच पीक विमा कंपन्या प्रयोगावर आधारित भरपाई देखील आता कंपन्यांनी निश्चित करण्याचे कामसुद्धा या ठिकाणी केलेले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आता ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा अजून मिळाला नाही तर त्यांना एवढ्या 4 ते 5 दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांचा हा पीक विमा हा जमा होणार आहे। तर पीक विम्याच्या नियमानुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या आपल्या हिस्साचे विमा हप्ते दिल्यानंतरच विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत निश्चित नुसार भरपाई या ठिकाणी दिली जाते। तर केंद्र सरकार आपल्या हिस्साचा विमा लवकरच जमा करते, मात्र राज्य सरकारचे उशिरा होतं। तर केंद्र आणि राज्याचा पहिला जो हप्ता मिळाल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून मिळणारी भरपाई कंपन्यांना आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा करतात। तर दुसऱ्या हप्त्यानंतरच काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई जमा केली जाते। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची पीक विमा अजून सुद्धा ही बाकी तर त्यांना सुद्धा आता लवकरच त्यांच्या अकाउंटमध्ये हे जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।